नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी 7 सप्टेंबर 2024ला डिव्हिडंड, स्प्लिट किंवा बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी स्टॉक स्प्लिटवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया नंदन डेनिम लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 59.32 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 855 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 136.81% आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वन सोर्स आयडियाज वेंचर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 93 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 28 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 44.75% आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया उजास एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 518 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 1812.73% आणि या कंपनीने 1:4च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 4 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 4 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया आर्नव फॅशन्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 53 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 224 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 66.43% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया शेल्टर फार्मा लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 47 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 54 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -4.16% आणि या कंपनीने 33 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वसुंधरा रसायन्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 309.90 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 98 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 51.47% आणि या कंपनीने 2 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया इंटरनॅशनल कॉन्वेयर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 82 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 524 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -4.13% आणि या कंपनीने 1 रुपये 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया क्रिप्टन इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 59 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 87 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 150.91% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सुपर शक्ती मेटॅलिक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 369 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 421 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -26.20% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया पंचशील ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे
₹280.80 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 370 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 49.52% आणि या कंपनीने 80 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 86.95 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -4.29% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया प्रवेग लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 835 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 69.75% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया विपुल ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 231.50 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 301 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 70.60% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया भाटिया कम्युनिकेशन अँड रिटेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 24 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 304 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 32.64% आणि या कंपनीने ₹0.01चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 24 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.